रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा. आयुर्वेदिक ट्रीटमेंट, आयुर्वेदिक मेडिसिन्स आणि त्याचे असणारे वेगवेगळे फायदे हे मी चॅनलवरती अपलोड केलेले आहेत. वेगवेगळ्या चॅनलवरती 7-8 चॅनल आहेत. सर्व प्रकारच्या रोगावरचे ट्रीटमेंट मी सांगितलेले, परंतु त्यातूनही काहींना असं होतं त्याच्या पुढची ट्रीटमेंट जर आवश्यक असेल तर ती ट्रीटमेंट, त्याचं काउन्सिलिंग, त्याची औषधं आयुर्वेदिक, सर्व आयुर्वेदिक. आणि आयुर्वेदिकचा औषधाचा गुण तुम्हाला माहित आहे की आपण जेवण सुद्धा आयुर्वेदिकच करतो, कुठल्याही प्रकारचं केमिकल्स खात नाहीये. किंबहुना आपण भाकरी चपाती जी खातोय ती सुद्धा आयुर्वेदिकच आहे. पण खातोय ते अन्न हे औषध म्हणून जर प्राशन केलं, आलं का लक्षात? काही घरगुती उपचार मी इथं आल्यानंतर सांगत असतो, काही औषधं मी देत असतो. मी स्वतः तर म्हणजे ॲक्युप्रेशर करतो, मॅग्नेट थेरपी करतो, लक्षात ठेवा, कायरोप्रॅक्टिक करतो. सर्व प्रकारचे, म्हणजे तुमचा सायटिकाचा असेल, कंबरदुखी असेल, मुलं न होणे असेल, वेडसरपणा असेल, किंवा मंदबुद्धी असेल, किंवा पॅरालिसिस येऊन गेलेला असेल, किंवा हृदयाचा विकार असेल, लिव्हरचा असेल, किडनीचा असेल, किडनी स्टोन असेल, गॉल स्टोन असेल, सर्व प्रकारचे, अगदी इन्क्लुडिंग कॅन्सर अँड HIV म्हणजे एड्स इथपर्यंत, डायबिटीस वगैरे, हे तर एका महिन्यामध्येच पूर्णपणे गोळ्या बंद होतात. आलं का लक्षात? फक्त खातोय ते अन्न हे औषध म्हणून जर खाल्लं, आणि काय खायचं आणि काय खायचं याच्यापेक्षा काय खाऊ नये हे सांगून लक्षात ठेवा, आणि योग्य प्रकारची औषधं देऊन, लहानपणापासून असलेला अनुभव, लहानपणापासून असणारं ज्ञान, आईवडिलांकडून मिळालेला वारसा, आजोबाकडून पंजोबाकडून मिळालेला वारसा, कोणाच्याही एक पैसा मिंद्यात न राहणे, जेवढा खर्च येतो तेवढंच पैसे देणे, लक्षात ठेवा, पैसे घेणे. कारण क्लासेस आहेत स्वतःचे माझे, उदरनिर्वाहाची साधनं मला भगवंतानी भरपूर दिलेत, लक्षात ठेवा. शेळीपालन आहे, मेंढीपालन आहे, शेती आहे, आणि क्लासेस आहेत माझे, JEE नीटचे क्लासेस आहेत. त्याच्यामुळे याच्यामध्ये मी कुठल्याही प्रकारची इच्छा न दाखवता ही माझ्याकडून माऊलींची, माझ्या भगवंताची, स्वामी समर्थांची, गुरूंची माझ्याकडून सेवा घडावी या अपेक्षेने हे कार्य करत असतो. जर इन केस कोणाला काही अडचणी असतील तर स्क्रीनवरती मोबाईल नंबर दिलेला आहे, या मोबाईल नंबरवरती आपण कॉन्टॅक्ट करून ज्ञानाचा, माझ्याकडे असलेल्या ज्ञानाचा आपण फायदा घेऊ शकता. आयुर्वेदिक औषधाच्या साहाय्याने आपण व्यवस्थित होऊ शकता. सर्वांना माहित आहे कुठल्याही आयुर्वेदिक औषधाचा कधी साईड इफेक्ट नसतो, फक्त ते डोस ज्या प्रमाणात घ्यायचे असतात त्याच प्रमाणात घ्यावे लागतात. आणि हे तुम्हाला कळत नाही म्हणून माझ्या भेटीसाठी यावं लागतं. इथं आल्यानंतर औषध ट्रीटमेंट साधारण एका पेशंटसाठी 1-1.5 तास मला वेळ लागतो. मी पूर्ण त्या पेशंटची पूर्ण, म्हणजे काय त्रास होतोय, नाडी परीक्षण, ॲक्युप्रेशर हे करून त्यावरून कुठल्या प्रकारचं मेडिसिन, आयुर्वेदिक औषध यांच्या बॉडीला सूट होईल हे ठरवतो. आणि हेच असलेलं भगवंताचं ज्ञान मी फक्त आपल्या इच्छेने भगवंताच्या चरणी जी देणगे, कोण अगदी 5 रुपयापासून 10 रुपये, 20 रुपये, 30 रुपये अशी पावती फाडतात लोक. त्या पावतीतून विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर बांधलेलं आहे, ते पाहायला आपल्याला मिळेल. आयुष्यामध्ये जो काय या सेवेतून
मी लहानपणापासून कुठल्याही कीर्तनाचे प्रवचनाचे कधी पाकिट घेतलं नाही किंवा पाकिटामध्ये अपेक्षा ठेवलेली नाही. पहिली महत्वाची गोष्ट म्हणजे मोफत कीर्तन करणे, कुठल्याही प्रकारची अपेक्षा न ठेवता. आणि जर एखाद्याने पैसे दिले तर ते परमार्थिक कार्यासाठी वापरणे किंवा गोरगरिबांच्या मुलांचं शिक्षण करणे, यासाठी मी माझं आयुष्य पूर्णपणे वाहून घेतलेलं आहे. माझ्या ट्रीटमेंट आहेत त्या गोरगरीब लोकांसाठी. याचा अर्थ श्रीमंतांनी येऊ नये असं नाहीये. अनेक जण जेव्हा सर्व वाटा बंद होतात तेव्हा बहिष्करांची आठवण होते. अगदी मी इथे माझ्याकडे मी पुन्हा एकदा सांगू इच्छितो, कोणी येत नाही. ज्याची भेट होणं माझ्याशी आवश्यक आहे अशाच व्यक्ती फक्त इथं येऊन जातात. जबरदस्ती कोणालाही नसते. ज्यांचं सरलं ते इथं येतील आणि आनंदमय जीवन प्राप्त करून घेतील. आपण फोन करून विचारू शकता, आपणाला कुठले आजार आहेत ते सांगू शकता. त्या आजारावरती माझ्याकडे औषध मिळतं किंवा नाही. मुलं होण्यासाठी खूप लांबून लांबून लोक येतात आणि त्यांचे रिझल्टही पॉझिटिव्ह आहेत. कुणाची नावं एक्सपोज करायला नको. झाकली मूठ 1.25 लाखाची असते, लक्षात आलं का? मी कुणाची नावं घेऊन इथे म्हणजे माझा मोठेपणा मी सांगू इच्छित नाही. ज्यांचा विश्वास आहे त्यांनी फोन करावा. भगवंतावर विश्वास, माझ्यावर राहू द्या. भगवंतावर ज्यांचा विश्वास आहे त्यांनीच यावं असं मला वाटतं. इथे आयुर्वेदिक औषधाचा किती खजाना आहे आणि सहज फिरता फिरता सुद्धा मी ही औषधं कशा पद्धतीनं जमा करतो हे दिसतंय तुम्हाला सर्व वरती. हे सर्व माझ्याकडे असणारी ही औषध आहेत, लक्षात ठेवा. जेवढे पूर्ण हे खाली गच्च भरलेलं आहे, लक्षात ठेवा. कॉटच्या खाली सुद्धा गच्च भरलेलं आहे, इकडच्या बाजूला ही गच्च भरलेलं आहे. हे सर्व तुम्हाला जे दिसते हे सर्व औषध आहेत. वेगवेगळ्या प्रकारची औषध असतील, आवश्यक आहेत अशीच औषधं असतात. ज्यांचा विश्वास आहे त्यांनीच फक्त दिलेल्या फोनवरती कॉन्टॅक्ट करावा. भगवंताचं ज्ञान त्यांच्या चरणी अर्पण करतो आणि सेवेला पूर्ण विराम देतो. पुंडलिक वरदा हर विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ योगीराज हरिहर महाराज की जय. विठ्ठल 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 विठ्ठल.